नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावण सोमवार, म्हणजे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर आत्ताच मी देवपूजा वगैरे करून घेतली. तर मला चला सकाळ सकाळ थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज बऱ्याच जणांना उपवास पण असतात. तर कोण कोण पकडतं ते पण मला सांगा कमेंटमध्ये. तर आत्ताच मी ना देवपूजा केलेली, छान अशी देवपूजा वगैरे झाली. आणि आजची शिवमूठ आहे तीळ, जे का आपण महादेवाला शिवमूठ वाहतो. तर आत्ताच माझं काम वगैरे आवरलं, म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आहे, पण बाकीचं काम तसंच आहे. अजून पिशूचं पण आवरायचं आहे मला. तर तुम्हाला मी माझी देवपूजा पण दाखवते. तर चला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते. तर बघा, अशा प्रकारे केली मी देवपूजा. अशी छोटीसं असं आपलं देवघर आहे. आणि इकडं हे मोराचं असं पिसऱ्यांचं हे, आणि इकडं आपल्या स्वामी संत समर्थांचा फोटो. आणि याच्यामध्ये मी टोकरीमध्ये रांगोळी वगैरे ठेवीत असते. तर बघा कशी वाटते, कशी नाही पूजा छोटीशी आपली. आणि बघा इथं बेलाचं पान पण वाहिलं मी. आणि हे ना, हे उज्जैनला गेलते, फिरायला गेलते, त्यावेळेस त्यांनी हा फोटो आणलेला आहे उज्जैनवरून. मग मला चला दुसरं काय नाही, मग त्यालाच आपली शिवमूठ वाहिली मी. केलं तिराची शिवमूठ वाहिली. रांगोळ वगैरे काय नाही एवढं काढलं. तर बघा इकडं भांडे वगैरे माझं सगळं घासून झालेलं आहे, किचन वगैरे क्लीन झालेले. इकडं मॅडमला पाणी ठेवलं आहे मी तापवायला. तर बघा अशा प्रकारे सगळं आवरलं आहे माझं. म्हणजे जे आपलं रुटीन असतं मॉर्निंग रुटीनचं, काय कपडे भांडे स्वयंपाक वगैरे. स्वयंपाक झाला, कपडे राहिले धुवायची. तर शाळेत सोडून आल्याच्यानंतर, म्हणजे बस शाळेत नाही जात मी सोडायला, तर बस येते तिला न्यायला, पण तिथं बसमध्ये बसून द्यावं लागतं ना, त्याच्यामुळं तिथं जाईन. तर बघा आज आणि महादेवाला पण जायचं आहे. तर बघू, तुम्हाला तिथला व्हिडिओ जर जमलाच काढायला तर काढेन मी, नाही तर नाही. तर आज बरेच जण पांढरी साडी म्हणा, पांढरा ड्रेस असं वेअर करतात. सोमवारचं चांगलं असतं, शुभ असतं असं म्हणतात. तर बघू, जमलं तर घालीन, नाही तर नाही घालणार. तर बघू. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा. तोपर्यंत भेटू नंतर, तोपर्यंत बाय बाय. तर बघा इकडं चाललं आहे आमच्या मॅडमचं जेवण. बघा ते काय काय खाते आता. असं त्यांना चुरून लागतं. शेंगदाण्याची चटणी, बिस्किट, लोणचं असं तोंडी लावायला लागतं त्यांना, काही ना काही चखना लागतोच, तरच ते जेवण करतात. आवरलं बाई? आवरलं तुझं? तर आता बस येईन तिची 10:30ला बस येते. तिला सोडवायला पण जायचं आहे मला आता. तर तुला काय बोलायचं का अजून व्हिडिओमध्ये? नाही? तर बघा, मला आता ना दुपारची वेळ झाली, मला छान अशी खिचडी बनवून घेऊया. तर मला चला तुम्हाला पण दाखवते कशी बनवते कशी नाही शाबूची खिचडी. तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली कुटून, आणि हे बघा शाबू इथं भिजू घातलेला. आणि इकडं बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतलेत. कोणी उकडून घालतं, कोणी कट करून घालतं. तर मी कट करूनच घालते. आणि इकडं कढई ठेवलेली. मला आता चला शाबूची खिचडी बनवून घेऊ आपण. आणि ही शेंगदाणे मला मिक्सरला बारीक करून घ्यायची आता. तर चला मी आता अगोदर आहे ना बारीक करून घेते. तर बघा बटाटा ही छान परतलं होतं. मग नंतर मी बटाटा परतून घेतल्याच्या नंतर असं हिरवी मिरची वगैरे सगळं तळून घेतलं छान असं.
आणि नंतर शाबू टाकला. आणि याला आहे ना खिचडीला थोडं तेल कमीच टाकायचं, कारण खिचडी छान होती तेल कमी घातलं तर. तर बघा किती छान मस्त अशी आपली खिचडी तयार होऊ लागली होती. आणि कोणी कोणी बटाटा कसं म्हणजे उकडून वगैरे घालतं. आणि कोणाकोणाला शाबूची खिचडी आवडते ते पण सांगा, कारण बरेच जणांना शाबूची खिचडी आवडते. ज्यावेळेस आम्ही तर लहान होतो ना त्यावेळेस खिचडीसाठी म्हणजे असं उपवास पकडायचं ते होतं, असं काय भरपूर होतं. तर बघा आता आपली खिचडी ना तयार होत आलेली आहे. आणि ह्याच्यावरती ना मी कढईवरती झाकण ठेवलं होतं, कारण झाकण जर ठेवलं ना खिचडी अशी मऊ परतली जाते. तर बघा आपली खिचडी किती छान आणि मस्त झाली, अशी मोकळी झाली एकदम सुटसुटीत. हे बघा किती छान मस्त अशी मोकळी मोकळी झाली आपली खिचडी. आणि कसं खिचडीला ना जास्त तेल टाकलं ना अजिबात असं मऊचळ मऊचळ होतं. खिचडीला कधी जास्त तेल नाही टाकायचं. आणि थोड्या मिरच्या ना मी मोठ्यालाच कट केल्यात. काय होतं ना ते छोटं असलं ना जास्त तिखट पण लागतं, आणि असं काय होतं आपल्याला निवडता पण येतं, त्याच्यामुळे मोठ्यालाच ठेवल्या मी, बारीक नाही कुठे केले. तर बघा आता आपलं खिचडीचं ताट रेडी झालेलं आहे. तर हे बघा इथं मस्त अशी आपण खिचडी, इकडे सलाड आणि इकडे लिंबू असं मस्त असं खिचडी घेतलेली आहे. तर चला तुम्ही पण या जर खायला खिचडी. तर चला आता आपण खाऊन घेऊ मस्तपैकी अशी.